नमस्कार शेतकरी मित्रांनो. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी घडवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत सध्या CRT जनजागृती मोहीम राबवली जात आहे. आज आपण रासायनिक कीटकनाशकांना फाटा देऊन घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने प्रभावी कीड नियंत्रण कसे करायचे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. नैसर्गिक शेतीची सुरुवात होते ती मे-जून महिन्यात पिकलेल्या लिंबोळ्या गोळा करण्यापासून. कडुलिंबाच्या लिंबोळीमध्ये अझाडिरॅक्टिन हा घटक असतो जो किडींची पैदास रोखतो. 5 किलो लिंबोळी चूर्ण, 100 लिटर पाणी आणि 100 ग्रॅम साबणाचे द्रावण वापरून आपण लिंबोळी अर्क तयार करू शकतो. हा अर्क मावा, तुडतुळे आणि पांढऱ्या माशीवर अत्यंत गुणकारी ठरतो. पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे दशपर्णी अर्क. कडुनिंब, करंज, सीताफळ, रुई, पपई आणि धोत्र्यासह अशा 10 प्रकारच्या वनस्पतींची पाने 10 लिटर गोमूत्र आणि 2 किलो शेण 200 लिटर पाण्यात मिसळून 40 दिवस झाकून ठेवावे. हा अर्क गाळून वापरल्यास पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि विविध किडींपासून संरक्षण मिळते. रसोशोषक किडींसाठी आपण 5 किलो कडुनिंबाचा पाला, गोमूत्र आणि शेणापासून निमास्त्र देखील तयार करू शकतो. जर तुमच्या पिकावर मोठ्या अळ्यांचा किंवा पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असेल तर ब्रह्मास्त्र हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये कडुलिंब, करंज, सीताफळ आणि रुईच्या पानांचा अर्काचा वापर केला जातो, जो अनेक किडींवर एकत्रित नियंत्रण मिळवतो. तसेच अळी आणि अतिशय कठीण किडींच्या नियंत्रणासाठी अग्निअस्त्र वापरावे. अर्धा किलो हिरवी मिरची, लसूण, तंबाखू आणि 10 लिटर गोमूत्र यांचे मिश्रण उकळून हे अस्त्र तयार होते. मात्र लक्षात ठेवा, अग्निअस्त्र हे तीव्र असल्याने त्याचा वापर योग्य प्रमाणातच करावा. शेतकरी बांधवांनो, या नैसर्गिक उपायांमुळे आपला रासायनिक औषधांचा खर्च तर वाचतोच, शिवाय जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव सुरक्षित राहून पर्यावरणाचे रक्षण होते. चला तर मग नैसर्गिक उपायांचा अवलंब करूया आणि निरोगी पीक व समृद्ध शेती घडवूया. अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. धन्यवाद.